3x चा चौथा घात 4 घाताचा 3x या ठिकाणी जवळपास कोणताही संबंध त्या ठिकाणी जवळपास बसत नाहीये दोन्ही संख्येचा. तरी पण आपण या ठिकाणी स्पष्टीकरण तर देणारच आहोत. बघा x चा वर्ग आहे ओके अधिक हे पहिलं पद आहे व 1/9 हे दुसरे पद. ओके यालाच आपण काय म्हणू शकतो 1/3 चा वर्ग अशाही पद्धतीने आपण याला मांडू शकतो. ओके आणि याला x कंसामध्ये 1 चा वर्ग अशाही पद्धतीने मांडू शकतो. ती मांडायची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही सूत्रानुसार मधले पद बरोबर मधले पदांचं जे सूत्र आहे ते बघा बेरीज अधिक त्यानंतर 2 गुणिले हे सूत्र आहे डायरेक्ट. ते 2 कशामध्ये येतात ते सूत्रामध्ये येतात. पहिले पद गुणिले तिसरे पद एवढं तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके मग या ठिकाणी या सूत्रानुसार जर आपण त्याला जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर काय सांगता येईल या ठिकाणी मधले पद बरोबर अधिक वजा. ओके मधले पद बरोबर 2 गुणिले पहिलं पद किती दिलेले x चा वर्ग गुणिले तिसरं पद कंसाचा वर्ग. ओके आता या ठिकाणी कंसाचा वर्ग आपण वर्ग काय करू शकतो वर्ग मुळामध्ये घेऊन ओढवू शकतो. ओके त्यांच्या मधले पद काढण्यासाठी आपण याला या सूत्रांचा उपयोग या ठिकाणी करून घेऊ शकतो. ओके वर्ग रूट त्याचं स्क्वेअर रूट काढू. आता या ठिकाणी अधिक वजा 2 गुणिले म्हणजे 2x गुणिले 3/1/3. ओके त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की 2x गुणिले 1 बरोबर काय येणार बेटा छेदात 2x वजा किंवा 2/3x. दोन्ही पद्धतीची मांडणी आपल्याला या ठिकाणी करता येते. या ठिकाणी क्रिया कोणती झाली लक्षात ठेवा. हे 2x ने जर 1 ला जर गुणलं तर काय येणार आहे बेटा 2 येणार आहे. ओके आणि x काय होणार आहे त्यांचा चल राहणार आहे दोन्हींचा. ओके अपूर्णांकाचा चल हा त्याच्या दोन्ही अपूर्णांकाच्या समोर ठेवावा लागतो लक्षात ठेवा. ओके म्हणून वजा 2/3x किंवा अधिक आपण या ठिकाणी चिन्ह देतो सुरुवातीचं म्हणून 2/3x हे दोन उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या सूत्रानुसार. ओके या सूत्रांचा उपयोग करून. आणि मी तुम्हाला स्क्वेअर रूट ज्यावेळेस त्यांचं स्क्वेअर रूट घेतलं जातं त्यावेळेस त्यांचे वर्ग काय होतात स्क्वेअर रूट आणि वर्ग यांचा भागाकार होऊन काय होतात ते नाहीसे होतात. हे या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवलेलं आहे. ते तुम्हाला सूत्रामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं. ओके बघा त्या ठिकाणी पुढील प्रश्न आहे एका राशीचे अवयव एका राशीचे अवयव एका राशीचे अवयव x अधिक 17 व x वजा 17 व x वजा 17 आहेत तर ती राशी कोणती आहेत तर ती राशी कोणती. तर ती राशी कोणती तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. बघा या ठिकाणी x² अधिक 16x वजा 187. दुसरा दिलेला आहे x² अधिक 6x अधिक 6x अधिक 87. तिसरा पर्याय आहे x²
अधिक 6x वजा 187 आणि चौथा आहे x² अधिक 6x वजा अधिक 187 16 आहे. बघा या ठिकाणी फक्त पर्यायामध्ये या ठिकाणी अधिक आहे, या ठिकाणी वजा आहे. ओके, या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी अधिक आहे. जवळपास पर्याय तुम्हाला सारखे दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा चिन्हांचाच व्यवस्थित प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे. ओके, ज्या विद्यार्थ्याला चिन्हांची वजाबाकी बेरीज गुणाकार हीच करण्याची व्यवस्थित क्रिया जमली तो विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होणार नाही. ओके, हे x² आहे. आता बघा या ठिकाणी पर्यायाचा जर विचार केला तर दोन पर्याय जवळपास सारखेच आहेत. फक्त या ठिकाणी अधिक आहे, या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी अधिक आहे. संख्या जवळपास कशा आहेत त्या सारख्या दिलेल्या आहेत. काही चेंजेस तुम्हाला बदल त्या ठिकाणी करून दिलेला नाहीये. 16 आणि 6 या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी त्यांचा उपयोग करून घ्यावा लागणार आहे. या ठिकाणी प्रश्नामध्ये x11 आता या ठिकाणी चला सोडवायला सुरुवात करूया. आपण दिलेल्या राशींचे अवयव कोणते आहेत ते बघूया आपण अगोदर. ओके, x अधिक 17 आणि दुसरा आहे x वजा 11. म्हणजेच या ठिकाणी a अधिक b आणि x अधिक a आणि x वजा b या पद्धतीने आपण या सूत्रानुसार त्याचा आपल्याला या ठिकाणी सोल्युशन देता येईल. मग काय सांगता येईल या ठिकाणी या पहिल्या कंसाने डायरेक्ट काय करा, या दुसऱ्या कंसाला काय करून घेऊया, अगोदर मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजेच तुम्हाला समजेल सुरळीतपणे x गुणिले कंसामध्ये x अधिक 11. ओके, हे अधिक जशाला तसे ठेवूया. 17 कंसामध्ये x वजा 11 ही झाली पहिली स्टेप. ओके, त्यानंतर x ने जर x ला मल्टिप्लाय केलं तर येणार x चा वर्ग येणार. काय येणार आहे, x चा वर्ग. हे या ठिकाणी वजा दशाला तसे राहतील. म्हणजेच x 11 म्हणजेच 11x एवढं राहील. ओके, आता या ठिकाणी अधिक आहेत म्हणून अधिकला अधिक ठेवायचं. आता या ठिकाणी 17x म्हणजेच या ठिकाणी 17x राहणार. आता या ठिकाणी अधिक 17 आणि या ठिकाणी 11 दिलेले. ओके, परंतु अधिक वजा आहे म्हणून या ठिकाणी काय येणार आहे त्यांचा गुणाकार. एक संख्या वजा आहे आणि एक संख्या धन आहे. ओके, एक ऋण आहे आणि एक धन आहे संख्या. तर त्यांचा ज्यावेळेस तुम्ही गुणाकार कराल त्यावेळेस निश्चित त्यांचा गुणाकार हा वजा मध्येच लिहायचा, लक्षात ठेवा. या ठिकाणी पहा किती येईल मग. 17 1 17 हातचे आले 1. 17 1 17 आणि 1 18 187. परंतु ते वजा 187 एवढं उत्तर येईल त्यांचं. 187. ओके, बघा आता या ठिकाणी इथपर्यंत ज्यांना समजलं त्याला पुढची फक्त एका स्टेप मध्ये आपल्याला उत्तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येतं. परंतु या ठिकाणी तुम्हाला समीकरणामध्ये धन संख्या आणि ऋण संख्या कोणकोणत्या आहेत आणि त्यांची बेरीज केल्यावर आपल्याला ऍक्च्युली काय करावं लागतं हे या ठिकाणी समजणं खूप गरजेचं आहे. ओके, आता पहिल्या ठिकाणी आपण हा कंस सोडून घेतला, त्यानंतर हा एक कंस सोडून घेतला. म्हणजे x ने या कंसाला गुणून घेतलं आणि 17 ने या कंसाला गुणून घेतलं. आता या ठिकाणी राहिलं x वर्ग जशाला तसा राहील. ओके, x वर्ग जशाला तसा राहील आणि तुम्हाला या ठिकाणी वजा 11x जी मी हायलाइट करून दिलेली जे काही जेवढे काही संख्या असतील त्या संख्या पहा. या ठिकाणी ही वजा 11x आहे अधिक 17x आहे. ओके, वजा आणि अधिक असल्यामुळे त्यांची काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. परंतु वजाबाकी झाल्यावर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं
नाही. कोणत्या संख्येचं चिन्ह? मोठ्या संख्येचं. म्हणजे ज्या ठिकाणी 11 मधून 17 गेले तर 6 राहतात, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह का द्यायचं? कारण की या ठिकाणी अधिक का द्यायचं? कारण की मोठी संख्या 17 आहे, म्हणून अधिक 6x एवढं या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी वजा 87 जशाला तसं ठेवायचं. फक्त समजण्यासाठी फक्त इथे ही एवढी क्रिया तुम्हाला जर जमली तर तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे, विदाउट एनी मिस्टेक इन साइन. ओके, तुमच्या एका चिन्ह सिम्बॉल मध्ये म्हणजे तुमच्या चिन्हामध्ये सुद्धा या ठिकाणी मिस्टेक होणार नाही, कारण की या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी अधिक आहे, म्हणून त्यांची वजाबाकी करून घेतली. आणि 11 पेक्षा 17 मोठे आहेत. 17चं जे चिन्ह आहे ते अधिकचं आहे आणि 11चं चिन्ह वजाचं आहे, म्हणून या ठिकाणी 17चं मोठं चिन्ह अधिकचं घेतलं. या ठिकाणी अधिक आलं म्हणजेच या ठिकाणी पहा x वर्ग अधिक, ओके, परंतु या ठिकाणी अधिक आहे, या ठिकाणी वजा आहे. या ठिकाणी x वर्ग अधिक x 6x वजा 7 187, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे, करेक्ट. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक दिलेल्या अवयवांची राशी काढता आली पाहिजे. ओके, आता आपण या दिलेल्या समीकरणावरून एवढं समजू शकतो की पहिल्या कंसाने म्हणजे जवळपास तुम्हाला घातांक हा चॅप्टर जर तुमचा झालेला असेल तर तुम्हाला त्या घातांकाचेही या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात उपयोग पडणार आहे. लक्षात ठेवा, वैदिक राशी असेल, घातांक असेल, ह्या दिलेल्या याच्यातली जे काही समीकरण असते ते जवळपास नित्य समीकरणामध्ये जवळपास सारखीच समीकरणामधील प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्याचे नियम तुम्हाला पाठांतर असणं खूप गरजेचे आहे. त्याचे नियम पाठांतर करा, त्याच्यानंतर त्यांचा विस्तार ज्या पद्धतीने आपण करतो, मग गुणाकारामध्ये असेल, घनामध्ये असेल, वर्गामध्ये असेल, ओके, त्यांची मग धनसंख्या आणि ऋण संख्यांची जे बेरजेचे जे काही महत्वाचे नियम आहेत, गुणाकाराचे महत्वाचे नियम आहेत, तो चार्ट बनवा. मी खूप वेळा सांगितलं तुम्हाला, धनसंख्या आणि ऋणसंख्या पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करते वेळेस तुम्हाला त्या संख्यांच्या चिन्हामधले अदला बदल किंवा जो बदल होतो ना, तो बदल कंसामध्ये असलेले संख्येचे चिन्ह आणि कंसातल्या बाहेरच्या चिन्हाने जर काही त्याला गुणलं तर कंसातली चिन्हांची अदला बदल होते. त्या ठिकाणी ह्याही गोष्टी तुम्हाला पाठांतर किंवा त्याचे नियम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याची प्रॅक्टिस केल्याशिवाय होत नाही, तेवढे खरं आहे. ओके, तुम्ही प्रत्यक्षात त्याची प्रॅक्टिस जवळपास 3-3, 4-4, 5-5 वेळा तशा प्रकारचे प्रश्न घ्या, सोडवा आणि त्यानंतर तुम्हाला कुठे बदल झालेला दिसतोय ते व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा, त्याचं निरीक्षण करा. त्याच वेळेस तुम्हाला ते तुमच्या परीक्षेला अडचण निर्माण करणार नाही. ओके, तर पुढील प्रश्न सोपा आहे बघा. 256 x चा चौथा घात वजा 1 च्या अवयवांचा गट कोणता? च्या अवयवांचा गट कोणता? गट शोधायचा आहे आपल्याला. ओके, पहिला आहे पर्याय 4x चा वर्ग अधिक 1 4x चा वर्ग वजा 1. दुसरा पर्याय दिलेला आहे 4x अधिक 1 4x वजा 1 आणि 16x चा वर्ग अधिक 1. तिसरा पर्याय आहे या ठिकाणी 8x चा वर्ग वजा 1 4x अधिक 1 चा वर्ग x 4x वजा 1. त्यानंतर शेवटचा पर्याय दिलेला आहे, त्याचे मूळ अवयव आहेत आहे अवयवांचा गट कोणता महत्वाचा जो ज्यामध्ये चूक नाही तो गट आपल्याला शोधायचा आहे. अधिक 1 चा वर्ग 1 असतो, 1 चा घनही 1 असतो, लक्षात ठेवा. म्हणून 1 चा उपयोग जास्त पद्धतीने प्रमाणात केला जातो अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये. अधिक वजा
आता चारही पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आहेत. बरेचसे विद्यार्थी काय करणार, फक्त पर्याय बघणार आणि पर्यायावरूनच तुम्हाला समजणार की आता चौथा घात दिलेला आहे म्हणल्यावर फक्त हा चौथा घात x चा आहे. लक्षात ठेवा, दिलेल्या संख्येचा नाही. या ठिकाणी संख्येचा जर असता तर याच्या डोक्यावर असता. हा x चा घात डोक्यावर आहे म्हणून काय आहे, x चा चौथा घात दिलेला आहे. पण 256 या संख्येचा जर विचार केला तर 256 ही संख्या आपल्याला वर्ग संख्या आहे एवढं समजतं, परंतु कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे माहिती नसणार बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. आणि ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे ते याचं ओरली उत्तर काढू शकतात. ओके, कशा पद्धतीने, ओरली. का, कारण की 256 चा वर्ग जर घेतला आपण, तो वर्ग घ्यायचा आणि त्यांच्या वर्गांचा म्हणजेच काय विस्तार कशा पद्धतीने केला जाईल, वर्ग येईल, त्यांचा वर्गांचा पुन्हा जर का विस्तार होत असेल तर तो विस्तार ठेवायचा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु 256 चा वर्ग 256 चं वर्गमूळ हे 16 येतं. काय आहे, 16. बघा या ठिकाणी 16 गुणिले 16, 6 6 36, 7 4 3, 6 1 6 3 9. या ठिकाणी 16 येतं. 16 6 आणि 5 चला 1 1 आणि 2 256. म्हणजेच ह्या गोष्टी तुम्हाला ज्या पाठांतराच्या आहेत त्या पाठांतरच असल्या पाहिजे. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुमच्या पाठांतराच्या आहेत त्या पाठांतरच असल्या पाहिजे. नाहीतर त्या ठिकाणी पुन्हा वर्ग कोणता, मग गुणाकार करून बघू का, मग त्या ठिकाणी मग एखाद्याला विचारू का, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला जर पडले तर यासारखे प्रश्न तुम्हाला सोडवायला खूप अवघड जाणार आहेत. लक्षात ठेवा, खूप वेळखाऊ प्रश्न असतात असे. ओके, आता या ठिकाणी या प्रश्नाला तुम्हाला 256 दोन बाजू या ठिकाणी, पहिली बाजू या ठिकाणी सांगता येईल की 256 x चा चौथा घात वजा 1. ओके, त्याच पद्धतीने याची मांडणी आपल्याला काय करता येईल, 16 हा 256 चं वर्गमूळ आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी 16x, ओके, 16x चा वर्ग कंसाचा वर्ग या ठिकाणी घेता येईल. का, कारण की इथपर्यंत आपल्याला याची उकल किंवा याचं समानता आहे हे दर्शवता येईल. कशा पद्धतीने मी या ठिकाणी शॉर्टकट मध्ये एकदा सांगतो, लक्षात ठेवा. या ठिकाणी 16 आहे, ओके, या ठिकाणी x आहे आणि हा x चा वर्ग आहे. x चा वर्ग आणि x चा वर्ग काय होतो, 2 वेळा x. ओके, आता या ठिकाणी 2 वेळा x गुणाकारामध्ये आहेत. आता या ठिकाणी या पूर्ण कंसाचा वर्ग आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी या 2 चा 16 चा वर्ग या ठिकाणी 256 आहे आणि पुन्हा या ठिकाणी वर्ग आहेत म्हणजे x हे पुन्हा 2 वेळा गुणाकारामध्ये आहेत. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की x किती वेळा आहेत, सर्व चौथा घात आहे. म्हणजे 256 चा 1 2 3 4 x चा चौथा घात. ओके, अशा पद्धतीने आपल्याला त्याची मांडणी करता येते. मग ही झाली पहिली त्यांची मांडणी. आता वजा 1 आहे. वजा 1 म्हणजे 1 चा वर्ग आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतो, परंतु वजा 1 वर्ग अशा पद्धतीने त्याची मांडणी करता येते. आता या ठिकाणी काय सांगता येईल की x चा वर्ग आणि कंसाचा वर्ग म्हणजे ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर बेदोनी 4 येतो आणि याचा वर्ग घेतला तर 256 येतो. बघा 256 आहे का प्रश्नामध्ये, व्यवस्थित 256 आहे. मग या ठिकाणी या 16 चे सुद्धा काही अवयव पडतात. ओके, का, कारण की त्यामध्ये तुम्हाला 16 ही सुद्धा एका संख्येची वर्ग संख्या आहे. 16 सुद्धा एका संख्येची कशी आहे, वर्ग संख्या आहे. 16 कोणत्या वर्ग संख्येची वर्ग संख्या आहे एवढंही तुम्हाला माहिती तर असायला पाहिजे. 4 चोक 16 म्हणजेच या ठिकाणी पुन्हा आपल्याला त्याचे बेसिक अवयव पुन्हा पाडता येतात. मग बघा या ठिकाणी 16x चा वर्ग वजा, आता या ठिकाणी 16x घेतला, मग आता या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट घेता येतो की 16x चा वर्ग अधिक वजा x. ओके, अधिक x घ्या, त्यानंतर 16x चा वर्ग वजा 1. ओके, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 16x चा वर्ग अधिक 1 इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर आता ही या ठिकाणची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला या ठिकाणी क्लिअर करता येते. ती कशा पद्धतीने पहा, या ठिकाणी 16 चं वर्गमूळ
4 आहे. 16चा वर्गमूळ किती आहे? 4. म्हणून तुम्हाला या ठिकाणी म्हणता येतं की 4 गुणिले 4 बरोबर 16. मग आपल्याला पुन्हा या ठिकाणी a अधिक b व a वजा b अशा पद्धतीने त्याची पुन्हा मांडणी आपल्याला या ठिकाणी, जशी या पद्धतीने याची फोड केली होती तशी याची आपल्याला फोड करता येते, त्यांच्या अवयव काढता येतात. ओके, पडत असतील अवयव तर नक्कीच पाडायचे. ओके, मग या ठिकाणी काय म्हणता येईल आता की 4x अधिक 1 ओके आणि 4x वजा 1 एवढे आपल्याला पुन्हा या ठिकाणी अवयव तुम्हाला सांगता येतील का, कारण की हे x चा वर्ग 4 गुणिले 4 हे किती झाले? 16 झाले. 4 गुणिले 4 किती झाले? 16. अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचे बेसिक अवयव एवढे आहेत हे या ठिकाणी एक्सप्लेन करता येतील. मग या ठिकाणी बघा थोडासा जर आपण विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी समजेल की 16x चा वर्ग अधिक 1 16x चा वर्ग अधिक 1 या ठिकाणी पाहायला दिसतोय, परंतु या ठिकाणी 8 8 64 होतात, म्हणून या ठिकाणी हा पर्याय पूर्ण रॉंग आहे. त्यानंतर 4x वजा 1 हाही आपल्याला अवयव या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओके, आणि 4x अधिक 1 हाही आपल्याला या ठिकाणी अवयव पाहायला येतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर फायनली बरोबर आहे हे तुम्हाला सांगता येतं. ओके, मग 2 मध्ये आपल्याला 4x अधिक 1 4x वजा 1 आणि 16x चा वर्ग. आता 16x चा वर्ग जसाला तसाच ठेवायचा, कारण की आपल्याला एकदा फोड केली म्हणजे हीच फोड पुन्हा काय होणार आहे, त्याची मूळावयाची रिपीट होणार आहे, परंतु आपल्याला तेवढं पर्यायामध्ये दिलेलं नाहीये, म्हणून आपण जेवढं पर्यायपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला सॉल्व्ह करता येतं. ओके, चला आता पुढील प्रश्न पाहूया.